भावानो, तर मी आज आणलेले आहे ह्यांना सारसबागला. हे बघू शकते तर सारसबाग कशी मोठी आहे, छान आहे. तर मी आज मुलांना खेळण्यासाठी आणलेले आहे. तर दाखवते. तनू गेली पुढे, बघू शकते तनू कशी पळते. तर मी तुम्हाला आल्यावर दाखवते. आता तिकडं छान छान मस्त येतं बघा, मासे किती छान छान खेळतात. तर मी तुम्हाला दाखवते आता. तर लाकडच्या खाली कासव कशी पळतात पाण्यात बघू शकते. हे खूप सुंदर आहे बघा, किती छान. तर कुठे कुठे दिसते नक्की सांगा तुम्ही, पण तुम्हाला दिसायला लागलं तर गेलं पाण्यात. तर तिकडे मासे बघा कशी खेळतात. हे बघा मासे खेळायला लागले पुढे पुढे, म्हणजे तुम्हाला दिसतील का. हे बघा तिथे पुढे आहे. तर खूपच छान आहे, इकडे खूप मजा वाटतात. तर बघू शकते आमच्या मुलांना आज खूप खेळू वाटत होते म्हणून मी आज सारसबागला आणलेले. तर खूपच इकडं सुंदर आहे गार्डन वगैरे, आणि म्हणजे पोरांना वगैरे खेळायला वगैरे खूप सुंदर आहे. बघू शकते. म्हणजे खूप तिकडं पलीकडं पिशू पार्क आहे. म्हणजे पलीकडचं ते साईडला पिशू पार्क आहे, हे अलीकड साईडला सारसबाग आहे. तर मुलांना आज म्हणला की चला मुलाचं असंच आपण सारसबागला जाऊ. तर खूप दिवस झाले आपल्याला आलं पण नाही आहे मुलांना घेऊन. तर म्हटलं मुला चला आपण जाऊ तिकडे. तर म्हणून मी आज खेळायला आणलेलं आहे मुलांना. तर बघू शकते. हे बघा किती गर्दी असतात. खूप लोक संध्याकाळ झाले की खूप लोक येत असतात इकडे बसायला वगैरे, आणि व्यायामला, फिरायला की सेल्फी काढायला खूपच लोक येतात. म्हणून मी आज मुलांना म्हटलं शाळेवरनं आपण घरी गार्डनला जाऊ चला म्हणून. तर ह्यांची शाळेच्या जवळच आहे सारसबाग. तर म्हणून आज आणलेलं आहे मी. तर बघू शकते खूप सुंदरच आहे. तर किती छान वाटतात, आणि खूप आता हे वेळेला खूप छान वाटतात की फिरायला पण छान वाटतात. तर इकडे बघा अशी आहे. तर मी आता गणपती पण आहे, त्या गणपती म्हणजे सारसबागच्या इथे गणपती पण आहे. तर मी पाया पडायला जाणार आहे, तुम्हाला दाखवते मी. तर चला मुलं आपण तिकडे बघू काय काय आहे. चला ए निवृत्ती, ये इकडे. निवृत्ती बघा कशी, काय तर मुलं बघितले तर वरडा लागले तिथे बघ आई म्हणून. काय गाणं तनू, ए तनू, काय 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 तर आहे म्हणतात मुलं. तर कासव इथंच होती तर गेला. हे बघा मासे आले ते पुढे पुढे दिसतील तुम्हाला पाण्यात. ते बघू शकते बघा पाण्यात आले, किती सुंदर आलेत. वाव किती छान आहे, खूप मोठे. त्याला खरं म्हणजे खायला टाकलं पाहिजे होती. तर मी आता आणलं नाही आहे म्हणून नाही टाकायला लागले मी, नाहीतर हे बघू शकते बघा किती मोठे. बापरे काय म्हणतात त्याला, त्या माशाचं नाव पण मला येत नाही तोंडात पटकन. किती सुंदर चालायला लागले बघा. वाव, आणि इथं कासव पण आले बघू शकता तुम्ही. कासव कुठं काय झालं ते पालाचं खाली गेलं आवाजमुळे. तर खूप सुंदर इथं मासे बिशे पण बघायला मिळतात. मुलांना खूप आवडतं तिकडे, म्हणून मी आज असंच आणलेलं आहे मुलांना. तर बघू शकते किती सुंदर आहे. तर कुठे आता मासे कुठं शोधावं बघा. तिथं पाले हलतात ना, जिथं जिथं पाले हलतात तिथं तिथं मासे असतात. बघू तिकडे काय आहे. तिकडं आमची मुलं हाका मारायला लागलेत मम्मी इकडे ये म्हणून. तर बघूया आपण पुढे काय आहे. तर इथं काय आहे बघूया. काय का तू, अयो किती छान बसलेले. हे बघा कासव किती मस्त बसले. हो कुठे कुठे पाणी. वाव किती सुंदर आहे बघा, मासे किती छान दिसते पाण्यात. हे बघा इथं पण आहे कासव. वाव किती सुंदर. म्हणून मुलांना इकडे खूप आवडतात म्हणून मी आणलेले. तर हे बघा डोळे किती छान दिसते त्याचे. तर इथं हिला काय झालं का माहिती, ते झाडावर बसलेलं आहे, जायला झालं ते पाण्यात. तर त्याच्या खाली अजून एक आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा आलं तिकडे. हो बघितलं मी, बघितलं बघा. बघा इथं कासव किती सुंदर आहे बघा. खूप मैत्रीण खेळतात, खूप सुंदर वाटतं ते बघा. ते माशाच मागे मागे कासव पळायला लागले. खूपच सुंदर आहे बघा. अजून एक कासव आलं इकडे, बघू शकते. वा किती सुंदर आहे बघा. पाण्यात खूप मासे बघा, दोन दोन. वाव, आणि इथे बघा की छान छान तिथे 2-3 बसलेले आहे बघा. एकावर एक बसलेले, आणि किती 1 2 3 4 5 5 आणि 6 कासव बसलेले. बापरे
सुंदर आहे. मासे बघा गेलं हो काय मोठं मोठं मासं. मी तुम्हाला आता पण दाखवले मासे कसे. वाव, फिश लय भारी आहे. पण रंगरंगाची होती, पण काय झाले काय माहिती. तर खूप रंगरंगाची होती बघा कशी पळतात. आणि हे कासवला काय झाले काय माहिती, बिचारा बसलेले. पण काय झालं काय माहिती, त्याला काय बरं वाटत नाही काय माहिती, तर बसलेले एका जागेत. चलतो ना आपण पुढे जाऊ. चल ए बघ, आता मी पुढे दाखवते. पुढे पण खूप छान आहे. तर अशी सुंदर आहे, बघू शकते. खूप सुंदर आहे, इतकी छान छान आहे. तर तुम्हाला काय सांगू, ते जवळचं खूप छान वाटते. मी तुम्हाला दाखवते कासव कसं बघायला लागल्यात. वाव, काय कासव. हो बघितले, हो बघितले. त्या म्हणत असेल किती लोक बघायला येतात आपल्याला. एवढं मोठे टाकी खाली. हो हो, वाव, तिथे जायला लागले पाण्याजवळ बघा, दिसते तुम्हाला. खूप मोठे मोठेच आहे, म्हणून आमचे पोरले ओरडायला लागले. आपल्या पायाखाली पण आले गेले, पायाच्या जवळच आले, म्हणून माझी पोर नुसतं आरडाओरडे करायला लागले. हे बघा मी तिथे मोठा बघ. हो चाललंय. हो खूप छान. खायला आणायला पाहिजे होती, पण काय करायचं होतं. बसलंच किती छान बघा ना. 1 2 3 4 5. बापरे, चल आपण पुढे जाऊ. आलो चल. माझ्या मम्मी निवडची बघ पप्पा करणार कसे. ए काय करू नका बघ, त्यालाही बघू शकते. खूप सुंदर आहे. तर अशी आहे बघा, मुलांना पण मोठ्यांना पण बसायला, मुलांना खूप खूप लहान लेकरांना तर खेळायला इतकी मजा वाटेल, इतकी मजा वाटेल काय सांगावं होतं. तर अशी आहे, बघू शकते. खूप सुंदर आहे. तर आम्ही बघा समोर बोलायला कशी पडायला लागली, म्हणून ते काय दिसून झाले. येतो ना, चल आपण पुढे. हे बघा वाव, मासे किती छान छान छोटे पार्क पण आहे. चालतो ना आपण पुढे जाऊ. ए निवृत्ती, ए तनु, आता इथं काय आहे बघूया आपण. खूपच लोक थांबलेले, तर काय बघायला मिळत नाही येते. मम्मी इथं बघ. हो असं मी दाखवते. वाव, इथं पण तेच आहे. म्हशीच आहे, खूप मोठे मोठे. आणि बापरे, पण रंग मासे होते, पण कुठे गेले काय माहिती. तिकडे पुढे बघू आपण. ए तू काय येडास का, पुढे का खाली कशाला जात नाही, मरायचं काय. ए बा, हो पण इकडे जाऊ, चल आपण. ए निवृत्ती इकडे. वाव, इथं पण वाव सुंदर. हे बघू शकते किती जवळ येतात. सारसबागेत लोक येतात, काय काय खाऊ टाकतात, म्हणून खूपच लोकच जवळ येऊन थांबतात. बघू शकते किती सुंदर आहे बघा. खूप छान वाटते, खूप सुंदर. बापरे, ते किती मोठे, खूप सुंदर. हे बघू शकते कशी खेळायला लागले. भयंकर प्रचंड छान गार्डन आहे, बघू शकते. हे बघा इतकी सुंदर आहे ना. तर आले की आम्हाला इतकी करमतात ना. मुलांना तर प्रचंड इतके खेळायला छान वाटतात ना. पडलं तर लागत नाही, घेऊन फिरलं तर पण इतकी भारी वाटतात ना. 1 2 वर्षाची मुलांना बघा, तिथं पुढं एक छोटा मुलं पण खेळायला लागले लाल टी-शर्ट घालून. खूप सुंदर, इतकी लोक येतात ना इथं. हे बघा इथे छोटे छोटे चिमुकलेला घेऊन आलेले मुलांना तर इतकी बरं वाटतात ना, काय सांगू तुम्हाला. म्हणून आज आमच्या पोरांना पण म्हणलं चला पोरांना आपण बी जाऊ सारसबागेला, म्हणून मी आज आणलेले. बघा इथं कासव कशी पळायला लागलेत, म्हणून तुम्हाला मी दाखवायला लागले. तर कासव खूप आहे, इतकी मासे, बापरे इतके छान आहे ना. पण रंगरंगाची होती, ऑरेंज कलर वगैरे. तर कुठे गेले काय माहिती, पण खूप दिवस झाले. तेव्हा मी म्हणजे 1 वर्षाची म्हणजे 6 7 8 महिन्याच्या पहिल्याचे बघितलेले. बघा इथे किती सुंदर खेळायला लागले मासे, बापरे इतकी सुंदर आहे ना. इतकी छान खेळतात ना मुलं, काय सांगावं. एक पडलं तर पण लागत नाही मुलांना. तर खूपच खेळायला बरं वाटतं. म्हणून आपण म्हणजे मी लांब राहतो, म्हणून म्हणजे रोज येत नाही आहे. तर आजच पोरांना म्हणलं चला पोरांना आपण जाऊ म्हणून. तर इथं जवळ असलेल्या लोकांना तर इतकी प्रचंड छान वाटतात ना.
तर की मुलांना रोज खेळायला आणतात, ते खूप छान वाटतात. आणि इथे एक मोठंच बसलेले आहे, पण त्याला जायला येत नाही काय काय माहिती, ते आम्हालाच बघायला बघा. खूप सुंदर आहे बघा, किती छान मस्त खेळतात. चला आपण पुढे जाऊ, चल पुढे जाऊ, आपण तसंच गणपतीला जाऊन येऊ पाया पडून. चला मम्मी तिथे बघ पक्षी बसले तिथं. हो टाकीवर कुठे तिथं बघ पक्षी आहे. हो हे बघ किती छान छान, मुलांना खूप आवडतं. चल ए निवृत्ती, निवृत्ती ए तर नानू बा, चला आपण गणपतीला पण. हे बघा हे सारसबाग गणपती आहे, खूप सुंदर आहे. आणि आता आम्ही पाया पडायला चाललो, तर इथं आले म्हणल्यावर पाया पडूनच जावं म्हणून आलेले आहे. खूप मोठे आहे आणि खूप लोक गणपतीला येतात फेऱ्या मारायला. हे बघू शकते असं जिनं आहे, मग जिन्यावर नाचून जावं लागतं. आणि इथं पण सेल्फी वगैरे काढायला खूप छान वाटतात. बघू शकते तुमकडे किती सुंदर आहे. तर हे बघा, पण इकडं मासे बिशे काही नाही आहे, फक्त पाणी खराब झालेली जे आहे वाटतं मला शक्यत. तरी पण छोटं आहे का असं खाली, फुलाचं खाली हे दिसते तुम्हाला, फुलचं म्हणजे फुलाचं खाली आहे बघा. बघ तिथं त्या खाली. हो खाली आहे, पण तुम्हाला दिसत नाही आहे. तर हे बघा खूप छोटं आहे, तिकडे फक्त 2-3च आहेत. हो बघू शकते, दिसत मासे नाहीये. नाही टाकले, पण हे घाण आहे, पाणी घाण आहे ना बाळा, म्हणून नाही टाकले माहिती का. चल आपण पाया पडायला जाऊ, बघा किती छान आहे गणपती. चल आपण जाऊ, चल. इतके सुंदर वाटतात ना, इतके सुंदर वाटतात ना. पण हे बघू शकते, बघू शकते पोरं आमची कशी छान छान पडायला लागले. इथे इतकी छान, खूपच सुंदर. हे बघू शकते, हे गणपतीची आहे. मी पाया पडून नंतर हे करते. हे बघू शकते खूप छान आहे. कोण कुठे गेलं हे बघू शकते. मित्रांनो भावांनो, इकडं पण गार्डन आहे बघा, गणपतीचं मंदिरच्या पलीकडं पण गार्डन आहे. कारण की शक्यतो की गणपतीला तुम्हाला दाखवा म्हणलं तर ते व्हिडिओ काढू देणं झाले, की दंड आहे म्हणतात, की काढू देत नाही म्हणतात. त्या काढू नको ताई म्हणायला लागलेत, म्हणून मी नाही काढलं एवढं जास्त. की इकडे बघा हे असं आहे, खूप सुंदर आहे. आणि आमची निवृत्ती बघा कसं हे करतं, उतर खाली. आणि खायला प्रसाद किती छान भेटलेली बघा, तिळगुळ भेटलेली आपल्याला. तर आम्ही प्रसाद आता बसून खाणार आहे. ए बसा इथं, या बसा इथं खाली. मित्रांनो भावांनो, आम्ही प्रसाद खायला लागले बसून. हे बघा तनू जातं ते, आणि निवृत्ती तर तोंडात बघू आकर. हे बघा सगळं खायला लागले, तर आम्ही पण घेतले. तर आम्ही इथं बसलेले बघा, आमच्या अनुच्या हातात पण आहे. तर आम्ही प्रसाद घेतले, आता बसलेले थोड्या वेळ. तर आता पाया पडून मग जाणार आम्ही. जाता जाता वेळा परत तुम्हाला दाखवते मी. पिल्लू इकडून यायचा. हे बघा मित्रांनो, आमचं झालेले आहे, तर आम्ही निघायला लागले आता. तर बघू शकते, तर आमचं आणून चप्पल घालते, मी पण घालते. माझी चप्पल कुठे आहे हे बघा, इथं माझी चप्पल आहे. तर घाला चप्पल पटपट, जाऊ आपण. सावकाश सावकाश, चला सावकाश चल. हे बघा आमचे आणू तनू चालले. निवृत्ती चल. तर निवृत्ती पण बघा चालले, मी हात धरलेले. तर सगळं बसतात लोक. चला. तर बघा किती सुंदर आहे. तर इकडे इकडे ते बघून जाऊ. तर इकडं मी तुम्हाला दाखवते, आपण इकडं कधी बघितलंच नाही. तर इथं पण तुम्हाला मी दाखवते, खूप सुंदर आहे बघा, किती छान आहे, खूप मोठे आहे. आणि इथं किती सुंदर फोटो काढायला तर इतकी सुंदर वाटतात ना, इतके भारी वाटतात ना. रील वगैरे काढायला पण लई भारी वाटतात. पण लोक बसतात इथे. पण तुम्हाला दाखवते आता मी. हे बघा इथं समोर कशी आहे, हे बघा तुम्हाला मी दाखवं लागले. पण सगळं हे बघा खूप सुंदर आहे बघा. वरती फूल आहे आणि इथून पैरी आहे. तर हे बघा इथून असं मस्त आहे. ते इतके फोटो सेल्फी वगैरे काढायला इतकी सुंदर वाटतात ना, इतकी भारी वाटते ना. मस्त नटून बिटून यायला पाहिजे. तर आमची निवृत्ती बघा किती धडपड, हळू 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 बघू शकते. आमची तनू थांबली बघा, कशी भारी. निवृत्ती थांब.
वा फुलपाखरू बघा कसं फडफड करायला लागलं. कुठे गेलं ते का मी ए त्याच्यावर नको जाऊ. बघा तिथं फुलपाखरू बसलेले आहे. उडतो आणि बसतो. चला निवृत्ती जाऊ आपण. चल हा जा ना पटकन मग थांब. हा बघा तू इथंच आणू इथंच थांबते म्हणते. वाव सुंदर बसली तू. खूप छान बसली शिल्पी. हास मस्त. चला आमच्या पोरांना आज खेळायला आणले होते इकडे. तर चला ए तनू खाली उतर. शिल्पी झाले तर आम्ही आता नाही यायला लागले घरी. तर मी पोरांना थोडंसं काहीतरी गाडी खेळायचे म्हणतात त्यांना. कारवर खेळायचे म्हणतात. बघू आता तिथं रेट विचारते मी. तर शक्यतो तेवढं तर पैसे मी नाही आणलं घरी होय. तर विचारते. तर तेवढं 20-30 रुपये म्हणलं तर मग तिघांना बसवते मी. चला पटापटा जाऊ आपण घरी. पोरं इतकी हळूहळू करतात ना. ते मुलांना आणायचं कसं तर होतं पण वेळ इतकी जाते. सगळं घरातनं कामं टाकून मग मुलांना घेऊन आणावं लागते. असं बघा किती चुमुकले भारी. बघा बॉल घेऊन खेळतात. इतकी सुंदर ना. इतकी लोक. तनू खाली उतर. की पोरांना काहीच कळत नाही. खाली उतर. बघा इतकी धडपड करायला लागली मासे. बघा लोक जसं येतात ना तसं अजून धडपड करतात मासे. चला जाऊ दे आपण. चला इतकी पोरांना वैताग येतात ना. काही ऐकत नाही मुलांना. जाऊच वाटत नाही घरी. रात्रीभर थांबलं तर पण त्यांना काही कमी वाटणार नाही. चला इतकी खरंच नको वाटते मुलांना आणलं. चल पटकन. इतकी गर्दी असतात ना मुलं. आता बघा इथं परत आलं. कासव बघा कशी अजून तेवढंच बसलेले कासव आहे बघा. तिथून इतकी आम्ही फिरून आलो तर तेवढंच बसले. तनू वाकू नको. की थांबून बघायची सोडून वाकायला थांबतात पोरं. पडलं तर उघड डोक्याला बहिणीनो. तर आमची पोरं थकली होती तर मम्मी भेळ घे म्हणली तर वल्ली भेळ घेतले. तर बघा कशी खायला लागले. तर कशी आहे छान आहे ना. तर 40 रुपये म्हणतात. तर एक दादा गेले सुट्टा आणायला तर ते अजून आलं नाही आहे. तर मुलांना वल्ली भेळ घेऊन दिले तर ते खात बसलेत. तर आता ते सुट्टं करून दिलं ना मग आपण घरी जाणार आहे. मुलं म्हणले तर मला भेळ खायचे. तर तिघांना एक घेऊन दिले. तर तिघं खायला लागले बसून. तर इतकी प्रचंड गर्दी आहे बघू शकते. तर काही सूचना झाले. एक दादा पैसे सुट्टा आणायला गेलेत तर अजून आलं नाही आहे. तर इकडं पण बरंच हॉटेल आहे. जे हवे ते खातात लोक घेऊन. तर आमची पोरं म्हणले मम्मी आम्हाला वल्ली भेळ खायचे. तर मी वल्ली भेळ घेऊन दिले त्यांना. तर मुलांना आवडतात ते. थोडं आंबट लिंबू पिळलेलं असतं म्हणून घेतले आणि खायला लागले बरं. तर माझी बाबासाहेबांचा सही माझी तनू काढून घ्यायला लागले. तर ताई काढतीये. राहू दे काही नको. तर ताई म्हणून नको म्हणतीये. तर बघू शकते हे बघा तनूच्या हातात. बापरे बघू तनू किती सुंदर झालंय. मस्त. हे बघा 20 रुपयाला म्हणतात. ताई किती छान काढली आमचे डॉक्टर बाबासाहेबांचा सह्या. तर हे बघा निवृत्ती पण काढून घेतले. साफ पडले की नाही असं. हे बघा आम्ही पण काढले. तिघं काढून घेतले. वाव मस्त. खूप बरं वाटलं आम्हाला. खूप आनंद वाटलाय. तर हे बघू शकते काढून घ्यायला लागले. तर ताई म्हणते तू पण काढून घे छान वाटते. तर बघा आम्हाला खूप आवडतात आमची बाबासाहेब. तर मी काढून घेतली. तर मस्त. हे बघा वाव. आणू दर अशी निवृत्ती बसली गाडीवर. तर निवृत्ती कशी वाटतं रे. किती आनंद वाटला बघा त्यांना. खूपच बरं वाटायला लागलंय. तर मस्त आहे बघा. खूप आनंद वाटत होता. इतकी रडत होता मला काय खेळायला दिला नाही म्हणून. तर म्हणून मी त्यांना गाडीवर बसवल्या. तर इतकी मस्त वाटायला लागलं त्यांना. खूप आनंद वाटायला लागला. खूप म्हणजे खूपच काय प्रचंड आहे बघा.
त्याचं तोंड तर बघा किती हसायला लागलं आणि हसू तर किती दिसतं त्यांच्या तोंडावर. म्हणून काय ऐकणं झालंय तर मम्मी मला बसायचं म्हणजे बसायचे म्हणून तो एकटाच बसले बघा अक्का गाडीमध्ये मध्ये एकटाच आहे तो बघा. इतकी हिरोंडा गाडीवर बसलो तो पण रेड कलर बघा. वाव हे बघा मॅजिक बिजिक मस्त आहे काय सुंदर. आणि इतकी मुलांना आणायचं कसं तर उद्या पण इतकी हट्टी करतात ना मला बसायची इच्छा म्हणून. तर म्हणून म्हटलं जाऊ दे आता बसू दे म्हणून मी मुलांना बसवले. तर ते दोघं पण बसते म्हणत होत्या तर त्यांना नाही बसवलं मी कारण की त्या मुली आहे ना म्हणून नाही बसवलं. तर हे मुलगा आहे म्हणून मी बसवलं आहे. तर त्यांना खाऊ वगैरे दिलेले आणि त्यांना वेगळं खेळायचे. पण बघू आता नेक्स्ट टाईम त्यांना आलं की दोघांना खेळवते. असं का नाही आहे म्हणजे एकट्यानं बसवायचं एकांना नाही असं नाही आहे. त्या म्हणलं मम्मी आम्ही दोघं नंतर बसते तर त्यांना एकट्यानं बसव म्हणून मी एकट्यांना बसवले. तर खेळायला लागले. निवृत्ती कशी वाटतं रे ए निवृत्ती ऐकायला पण येणं झालं त्या मॅजिकमध्ये. निवृत्ती कशी वाटलं रे बघा त्याचं लक्षच नाही. मी किती वेळा त्यांना विचारते कशी वाटलं तुला बघा इतकी हसतो काय सांगा बघा इतकी असं नुसतं हिरोण्यासारखं बसलं तर कशी बघा मस्तच बसलेले. तर खूप सुंदर आणि इतकी बरं वाटायला लागलं त्यांना. तर असं मॅजिकचे हिरोंडा सगळं स्कूटी ॲक्टिवा हॉर्स कार ॲक्टिवा ज्युपिटर सगळंच आहे मिक्स आहे. ज्या मुलांना जे हवे आहेत ते सगळं आहे. तर त्यांना हिरोंडा गाडी आवडलं म्हणून ते हिरोंडा गाडीवर बसले रेड कलरची. म्हणून आता आम्ही चालले हे जर खेळणं झालं की मग घरी निघणार आहे आम्ही. खूपच झालेलं आहे कारण की मुलांना खेळू वाटत नाही आहे ना म्हणून म्हणलं जाऊ द्या म्हणून म्हणलं. तर आता ते खाल्लेले पण आहे तर आता सरळ घरी घेऊन जाणार. मग मुलांना घरी घेऊन हातपाय धुवून मग त्यांना काहीतरी घरी बनवून देते खायला. तर मुलं म्हणजे ऐकत बिलकुल नाही आहे. तर खेळते म्हणजे खेळते इतकी करतात ना. आता कधी 5:30 वाजल्यापासून ते खेळायला लागले 1.5 तास पावणे 2 तास झालेत. तर खेळतात तरी पण त्यांना काही अजून पोट भरलंच नाही आहे. तर मुलांना इतकी ना आहे बघा किती सुंदर आहे ते मुलं पण कशी खेळतात. तर मुलांना खेळायला भरपूर आवडतं कारण की आम्ही पण लहानपणामध्ये खूप खेळलेले म्हणून आम्हाला सगळं माहिती आहे की मुलांना खेळवायला आपण कुठं न्यायचं म्हणून मी मुलांना आणतात. मला तर इतकी आनंद वाटतात ना मुलांना इकडं घेऊन जावा तिकडं घेऊन जावा की कुठं तर खेळायला घेऊन जावं मॉलमध्ये. मला खूप असं वाटतात पण वेळ भेटत नाही. कामाला जावं लागते. घरकाम करायचे म्हणलं तर कामावर मॅडम लोक सुट्टी देत नाही ना म्हणून मला वेळच भेटत नाही आहे. म्हणून मी आज लवकर आले होते म्हणून 3 वाजताच कामावरून आले होते म्हणून मग मी पोरांना खेळायला आणलेलं. तर आता आमची अनु म्हणते त्याला खेळायला दिले म्हणलं तर आम्हाला काहीतरी घे म्हणून. तर बघू त्यांना काहीतरी आता घेईल मी. बहुत पिल्प वगैरे नाहीतर काहीतरी त्यांना डोक्यात घालायला काहीतरी मस्त फॅशनमध्ये घेईल नाहीतर बांगडे बिंगडे घेईल. त्यांना जायचं की नाही मुलींचे जे वस्तू घेतात सगळं आम्ही निवृत्ती तनू अनु सगळं टॅटो काढून घेतलेलं आहे. मग काय सांगायचं आपलं हे बघा डॉक्टर बाबासाहेबांचं टॅटो काढलेलं आहे. तर इतकी सगळ्यांच्या हातावर आहे. नको काढू ते शाईचं असतो ते काय निघतात 5 मिनटात म्हणलं तर ऐकलं नाही आहे. सगळ्यांच्या हातावर आहे. सगळ्यांनी सह्या काढून घेतलेलं आहे आपलं बाबासाहेबांचं कारण की आपलं ते खूप मोठं हे असतो म्हणून मला बी खूप आवडतं ते. तर मी आता ते टॅटो पण काढून घेणार आहे पण वेळ आहे आता मित्रांनो भावानं. तर ते ह्यांचं झालं आता खेळणी म्हणलं तर मी घरी घेऊन जाणार आहे. तर काय आता बघा मॅजिकचे नुसतं मॅजिक वगैरे आहे खूप प्रचंड आहे. पण काय करावं वाटतं